फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या इम्पॉर्टंट व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, खरं तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला साडीनुसार डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. वेगळी, युनिक आणि ब्लाउजला आणि साडीला खूप सुंदर अशी लुक येणारी ब्लाउज डिझाईन बनवायची असते, म्हणजेच काय बॅकनेक डिझाईन. पण कशी बनवावी समजतच नाही. सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली छान अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्ही कोणी जरी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल, कारण मी इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने आज तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगणार आहे. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस आणि आपण साडीचा थोडासा कॉन्ट्रास्ट कपडा इथे घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. तर तुम्ही सुद्धा तुमचा साडीचा पाव मीटर कपडा कट करून घेऊ शकतात किंवा त्याला मॅचिंग होणारा जर तुमच्याकडे एखादा कपडा अवेलेबल असेल तर तो सुद्धा यूज करू शकता. खरं तर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट ऑलरेडी कटिंग करून घेतला आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी. सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग करून घेतली. त्यानंतर इथून 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 इंचाचा शोल्डर आपण घेतलेला आहे. एवढंच नाही तर याचा जो काही मुंडा आहे तर तो घेतला आपण 5.25. क्रॉस मध्ये 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून टाकत असतो आपण छातीचा चौथा भाग, म्हणजे 8, चौक 32 आणि 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन तुम्ही इथे घेऊ शकता. सो बघा, मग अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण ऑलरेडी कटिंग करून घेतला आणि आता सगळ्यात आधी गळ्याची मार्किंग आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत. सो बघा, मग इथून तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करूनच मार्किंग करायची आहे. सो बघा, मग मी सुद्धा इथे अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करते आणि टोटल 10 इंचाला मार्किंग करून घेतली, कारण की इथे 9.5 इंचाचा गळा आहे. 2.5 इंच गळ्या रुंदीची खालच्या साईडनी मार्किंग करून घेतली. वरच्या साईडनी करण्याची गरज नाही, कारण की ती मार्किंग आपण ऑलरेडी करून घेतलेली आहे. आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने हा बॉक्स तयार करून घ्यावा लागतो आणि मग त्यानंतर आपला जो काही गळा असेल त्याची आपण मार्किंग करत असतो. तर इथे आज आपण पानगळ्यावर डिझाईन बनवणार आहोत. तर हा बॉक्स ड्रॉ करून झाल्यानंतर इथे आपल्याला पानगळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे. बऱ्याचदा पानगळ्याची मार्किंग व्यवस्थित येत नाही, तर मी ज्या पद्धतीने सांगत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्ही करून बघायचं. नक्कीच तुम्हाला परफेक्ट जमेल. अगदी सावकाश करायचं आहे, खूप काही गडबड करायची गरज नाहीये. आणि जर तुम्हाला यापेक्षा अजून डीप गळ्याचा आकार हवा असेल तर तोही तुम्ही इथे घेऊ शकतात, म्हणजे तुमच्यावरती डिपेंड आहे. फक्त शोल्डरला स्टार्टिंगला आपल्याला तिथे आहे तेवढंच ठेवायचं आहे आणि मग कर थोडासा आतल्या साईडनी आणि मग नंतर बाहेरच्या साईडने ड्रॉ करून घ्यायचं आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने पानगळ्याची मार्किंग केलेली आहे. आता जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊयात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला हा गळा पेपर कॅनव्हास यूज करून करायचा असेल तर मग इथे कटिंग करण्याची गरज नाहीये. हीच मार्किंग आपल्याला पेपर कॅनव्हासवर करून घ्यायची असते. ठीक आहे, सो आज आपण तर कॅनव्हास पेपर न यूज करता छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित हा गळा बनवणार आहोत. सो त्यामुळे मग मी डायरेक्ट इथे कटिंग करून घेतली आणि आता आपण स्टिच करायला इथे सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यामुळे ब्लाउज पीसचा कपडा सरळ, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवला. सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल 3 पिन इथे आपल्याला लावून घ्यायच्या आहेत. गळा रुंदी एकदा चेक करायची, कारण तर जास्त स्प्रेड व्हायला नको. जर जास्त स्प्रेड झाली तर मग शोल्डर उतरण्याचे चान्सेस असू शकतात. आणि या पद्धतीने पिना लावल्यानंतर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडने साधारणतः
पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन अजिबात कमी जास्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला गळ्याचा शेप येणार आहे आणि गळ्यावर आपलं संपूर्ण ब्लाऊजचं फिनिशिंग, लुक, फिटिंग हे सगळंच डिपेंड असतं. सो त्यामुळे अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला इथे टीप मारून घ्यायची. आता यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः अर्धा इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात. ह्या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या इथे सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं. कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज सुद्धा पडत नाही. यानंतर जे काही मेन फॅब्रिक कमरेच्या साईडचं एक्स्ट्राचं आहे तर ते कट करून घेतलं आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. म्हणजे अगदी जेवढं अस्तरची लेवल आहे ना त्याच लेवलमध्ये आपल्याला फक्त इथे ठेवायचं आहे. कटिंग झाल्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक मी इथे छोटे छोटे कट्स मारून घेतले. आता कट्स मारून झाल्यानंतर हा बॅक पार्ट आपल्याला इथे सरळ करून घ्यायचा आहे. बघा ह्या पद्धतीने. खरं तर ना बॅक पार्ट प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी करण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे, तर तुम्ही आवर्जून फॉलो करा. कमी टाइम मध्ये सुद्धा रेडी होतं आणि महत्वाचं म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. आणि सरळ केल्यानंतर सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडनी द्यायची आहे आपल्याला दाबटीप. सो बघा मग दाबटीप देताना आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंग साठीच्या सगळ्यात छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. म्हणजे फक्त तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवूनच नाही, त्याची प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल. आणि बघा गळा परफेक्ट असा रेडी झालेला आहे. त्यानंतर आता कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही. खरं तर याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग अगदी व्यवस्थित प्रॉपर असं आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप दिलेली आहे आणि इथे तुमच्या लक्षातही येईल की फिनिशिंग खूप सुंदर आली आणि गळा आणि कमरेचा पार्ट फिनिशिंग सहित रेडी सुद्धा झाला. यानंतर आता ह्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला जोडून घ्यायचं. जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे. त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता हे जोडून झाल्यावर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते सुद्धा कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. कारण मी नेहमीच सांगत असते आणि ऍक्च्युली तुम्हालाही माहित आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो आणि मेन फॅब्रिक आपण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करणं इझी जावं. म्हणूनच गळा प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झाल्यावर अस्तर मेन फॅब्रिक जोडून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला रेडी करून घ्यायचा असतो आणि फायनली आपला हा छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आता यानंतर आपल्याला जो काही आपण मॅचिंग साडीला कपडा किंवा जो तुम्ही साडीचा थोडासा कपडा कट करून घेतलेला असेल तर तो इथे घ्यायचा आहे. या पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि बघा आपल्याला किती लागतंय त्यानुसार जे काही किंचितचं एक्स्ट्राचं आहे ना कडेचं तर ते इथे मी कट करून घेतलं. आता हा पार्ट उलटा ठेवून आपल्याला सिंपल अशी एक टीप मारायची आहे. बघा टीप मारून झाल्यानंतर हे सरळ करून घ्यायचं आणि जी टीप मारलेली आहे तर ती बरोबर सेंटरला ह्या पद्धतीने ठेवून प्रेस करायचा. त्यानंतर हे फोल्ड करून इथे मध्यभागी एक मार्किंग करायची आहे. तिथे छोट्या छोट्या प्लेट्स टाकून आपल्याला डायरेक्ट मशीनवर इथे टीप मारून घ्यायची आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर हा जो काही आपण सिंपल थोडा वेगळ्या पद्धतीचा बो रेडी करून घेतलेला आहे तर तो आपल्याला इथे बॅक पार्टला लावायचा आहे. तर बघा बोचा सेंटर पॉइंट आणि बॅक पार्टचा सेंटर पॉइंट दोन्ही मॅच करायचं आणि सगळ्यात आधी मध्यभागीच आपण एक टीप मारून घेऊयात, म्हणजे तिथे तो बो अगदी परफेक्ट व्यवस्थित पॅक होईल आणि मग कडेने सुद्धा तो व्यवस्थितच येईल. आपल्याला काही गरज पडणार नाही तो व्यवस्थित सेट करण्याचं, कारण कसं होतं ना कडेने टीप मारायला गेलं की बऱ्याचदा तो तिरका होऊ शकतो आणि जर सेंटरलाच आधीच टीप मारली तर तो परफेक्ट येतोच. आता यानंतर बघा 1.5 ते 2 इंच कडेने मार्किंग करायची सेंटर पासून आणि बरोबर तिथेच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर थोडासा कर्व शेप मध्ये घ्यायचा आहे, कारण की पुढे आपल्याला कर्व शेप लागणार आहे, म्हणजेच गोलाकार आकार. ठीक आहे. आणि बघा ह्या पद्धतीने मग टीप मारून आपण ते जोडून घेतलं. त्यानंतर एक्स्ट्राचा आपल्याला खरं तर इथे कटही करून घ्यायचा आहे. त्याआधी मी चॉकने बघा या शेपमध्ये मार्किंग करून घेते, म्हणजे ते नंतर कमी जास्त व्हायला नको यासाठी. आणि मग आपल्याला हे
कट करून घ्यायचं बघा. तर दोन्ही साईडचं एक्स्ट्राचं कट केलं, बो अगदी परफेक्ट असं सेंटरला लावून घेतलेला आहे. आता पुढची स्टेप आहे आपल्याला खरं तर बॅक साईडला आधी टक्स टाकायचे आणि मग उरलेली डिझाईन आपण इथे बनवणार आहोत. सो सेंटर पासून बघा मग 4.5 आणि उभं 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घेतली. जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. सुरुवातीला शेवटी सुद्धा लॉक करायचं, जेणेकरून तिथून आपली शिलाई निघणार नाही आणि टक्स परफेक्ट असेल तर फिटिंगला सुद्धा ब्लाऊज छान बसतो. सो त्यामुळे ही स्टेप खरं तर खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग इथे आपण छोटे छोटे म्हणजे दोन्ही साईडनी परफेक्ट असे टक्स टाकून घेतले. काही धागे होते तर ते कटिंग करून घेतले. आणि आता ह्या साडीला ना कॉपर गोल्डन कलरची लेस मॅच होणार आहे, कारण त्यावर तसंच वर्क आहे. सो त्यामुळे छान अशी कॉपर गोल्डन कलरची डिझायनर लेस इथे मी घेतलेली आहे. आणि गळ्याच्या कडेकडेने अगदी व्यवस्थित त्यानंतर आपण जो काही गोलाकार शेप ड्रॉ केलेला आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकता. जर तुम्हाला ह्यापेक्षा अजून ब्रॉड यूज करायची असेल तर करू शकतात. यापेक्षा बारीकही करायची असेल तर तशीही करू शकतात. ते तुमच्याने किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे की कस्टमरला कशी लेस इथे हवी आहे. आणि बघा आता ह्या लेसला डबल टिप आपल्याला देऊन घ्यायची आहे, म्हणजे दुसऱ्या साईडने सुद्धा टिप मारायची. याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. आता ही लेस आपल्याला 2 लेअरमध्ये इथे लावायची आहे. जर तुम्हाला सिंगलच लावायची असेल तर लावू शकतात, बट इथे मी 2 लेअरमध्ये लावणार आहे. सो बघा मग ती डिझाईन व्यवस्थित समोरासमोर घेतलेली आहे आणि अगदी व्यवस्थित सावकाश थोडंसं व्यवस्थित डिस्टन्स मेंटेन ठेवत आपल्याला ही लेस अगदी आधीची जशी लावली ना बरोबर त्याच शेपमध्ये इथे लावून घ्यायची आहे. अगदी सावकाश, कारण की लेसमधला डिस्टन्स थोडा जरी कमी जास्त झाला ना तरी आपली फिनिशिंग बिघडू शकते. आणि फिनिशिंग आपल्याला खरं तर बिघडू द्यायची नाहीये, कारण मी नेहमीच सांगत असते फक्त डिझाईन स्टिच करणं किंवा ब्लाऊज स्टिच करणं इम्पॉर्टंट नसतं, तर फिनिशिंग सुद्धा तितकीच गरजेची असते. आणि त्याचबरोबर लेस तुम्ही कुठलीही यूज करा, बारीक असो जाड असो, पण दोन्ही साईडने टिप मारण्याची सुद्धा सवय लावून घ्यायची, ते सुद्धा खूपच इम्पॉर्टंट आहे. आता एक साईडने आपली लेस लावून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने त्याच बरोबर लेवलमध्ये आपण जी काही आधी मार्किंग केलेली आहे ना त्यावरच आपल्याला ही लेस दुसऱ्या साईडने सुद्धा लावून घ्यायची आहे. अगदी प्रॉपर असं शेप अजिबात बिघडायला नको, कारण जर शेप थोडा जरी कमी जास्त तिरका वगैरे झाला ना तरी सुद्धा आपलं डिझाईनचा संपूर्ण लुकच बिघडेल आणि तसं खरं तर आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक मी इथे लेस लावून घेतलेली आहे आणि इथे सुद्धा दुसऱ्या साईडने टिप देते. म्हणजे ही खूपच महत्त्वाची टिप्स आहे, तर मी तर म्हणे तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. 2 मिनिट तुम्हाला एक्स्ट्रा टाइम लागला तरी सुद्धा चालेल, पण मग दोन्ही साईडने टिप द्यायला अजिबात विसरू नका. खूप महत्त्वाची पॉइंट आहे खरं तर तो, असं म्हटलं तरी चालेल, नोट डाऊन करून ठेवलं तुम्ही तुमच्या वहीमध्ये तरी सुद्धा चालेल. आणि बघा इथे पण 2 लेअरमध्ये आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. मी पुन्हा सांगते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठली लेस यूज करू शकता, किंवा सिंगलच तुम्हाला ब्रॉड लावायची असेल तर तुम्ही लावू शकता, किंवा यापेक्षा थोडीशी बारीक डबल लेअरमध्ये लावली तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. सो मी सुद्धा इथे छान ट्रेंडिंग न्यू लुक मधलीच लेस घेतलेली आहे, म्हणजे आपल्या डिझाईनला खरं तर अजून सुंदर असं लुक यावं खरं तर यासाठी. सो बघा मग फायनली दोन्ही साईडने खूप छान 2 लेअरमध्ये आपण ह्या लेस लावून घेतलेल्या आहे, परफेक्ट प्रॉपर शेप मध्येच. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं बघा, इथे जो काही मध्ये बो लावलेला आहे ना तर तिथे तुम्ही मनी बटन्स काही पण लावू शकतात, पण कॉपर गोल्डन कलरचेच पाहिजे, कारण की लेसही तशी यूज केली, ब्लाऊजवरही आपलं तसंच आहे. सो त्यामुळे मग मी काय केलं, कॉपर गोल्डन कलरची अगदी बारीक नाजूकसी लेस घेतलेली आहे आणि ती आपण इथे सेंटरला लावूयात, म्हणजे छान असं आपल्या ह्या डिझाईनला अजून मस्त लुक येईल. आणि बघा अगदी छोटीशीच लेस आहे तरी सुद्धा आपल्याला याला तर खरं तर चारही बाजूने टिप मारून घ्यायची, म्हणजे कुठूनही लेस खराब होण्याचे किंवा निघण्याचे चान्सेस राहणार नाही. सो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित बघा बरोबर मध्यभागी आपण लेस लावली. त्यानंतर आता इथे कॉपर गोल्डन कलरची मी इथे रेडीमेड नॉट घेतलेली आहे. एका ब्लाऊजसाठी म्हणजे एका बॅक पार्टसाठी म्हटलं किंवा ब्लाऊजसाठी 1 मीटर नॉट सफिशियंट असते. आणि त्यानंतर इथे फॅब्रिक घेतलेलं आहे. सिंपल असं आपल्याला इथे लटकन बनवायचं आहे. खरं तर ना फॅब्रिक पासून लटकन किती वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवू शकतो याचे मी बरेचसे व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले आहे, म्हणजे भरपूर साऱ्या लटकन डिझाईन्स आहेत, तर चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकतात आणि जी लटकन डिझाईन तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही लटकन्स बनवू शकतात. किंवा जर तुम्हाला रेडीमेड लावायचे असतील
तरी सुद्धा बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचे छान डिझायनर असे लटकन्स अवेलेबल आहेत, तर त्यापैकी सुद्धा तुम्ही लावू शकतात. आणि आज खरं तर मी अगदी 2 मिनिटात खूप सिंपल पण दिसायला छान आणि अगदी कमीत कमी टाइम मध्ये तयार होणारे लटकन बनवलेले आहेत. सो हे सुद्धा तुम्ही बनवू शकता. सेंटर पासून कट केलं आणि शोल्डरला आता म्हणजे गळ्याला साधारणतः शोल्डर पासून 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला नॉट लावायची आहे. तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची, म्हणजे दोन्ही साईडनी सेम व्यवस्थित एकाच लेवलमध्ये आपले नॉट लागले जावे खरं तर यासाठी. आणि बघा मग फायनली आता आपले हे नॉट लावून झालेले आहेत. सो आता आपण हे इथे बांधून बघूयात कसं लुक येते इथे. ठीक आहे. आणि फायनली आपली खरं तर ही डिझाईन तयार झालेली आहे. सो जवळून लुक दाखवते. सो बघा मग फायनली साडीचा पाव मीटर किंवा अगदी थोडासा किंवा साडी किंवा ब्लाऊजला मॅचिंग होणारा थोडासा कॉन्ट्रास्ट कपडा यूज करू शकता तुम्ही इथे. सिंपल असे लटकन यूज केलेले आहे, छान डिझायनर लेस लावलेली आहे आणि फायनली खूप छान लेटेस्ट ट्रेंडिंग अशी डिझाईन आपण पानगळ्याच्या शेपवर इथे बनवून घेतलेली आहे. कारण बऱ्याच साऱ्या कस्टमरला पानगळा हा आवडत असतो आणि मग अशा वेळेस आपल्याला पानगळ्यावर कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही, तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. कमीत कमी टाइममध्ये तयारही होती, छानही दिसते आणि ह्या छानशा डिझाईनमुळे खरं तर आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खरं तर खूप सुंदर असं लुक येईल. अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. आणि याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी पानगळ्यावरची ही डिझाईन सहज बनवता येईल आणि ह्या डिझाईनमुळे साडी ब्लाऊज खूप सुंदर दिसेल. तर मग तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. तर बघा मग फायनली खूप छान अशी डिझाईन आपली रेडी झालेली आहे. ऍक्च्युली फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे, बघितल्यावरच लक्षात येतं. सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला ह्या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित अशी ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता येईल. यासाठी अशी छानशी डिझाईन नक्की बनवून बघा. आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.